आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की त्या काल्याच्या कीर्तन अजून कमी करा. काल्याच्या कीर्तनाला सांगतेचं कीर्तन, समारोपाचं कीर्तन, त्या वर्षीच्या सप्त्यातलं हे शेवटाचं कीर्तन. म्हणून महिला मंडळी, उद्या जर आता आपला काला संपला, उद्या जर तुम्ही बाजारात गेले किंवा भोसरीला गेले, तुम्हाला जर तुमच्या मैत्रिणीने विचारलं अगं सप्ताह संपला का, तर संपला नाही म्हणायचं, सांगता झाली म्हणायचं. कारण सप्ताह कधी संपत नसतो. एक वाक्य बोलू का, सप्ताह करणारे संपू शकतात, सप्ताह कायम राहतो महाराज. म्हणून त्याला अखंड हा शब्द आहे. सप्ताहाला शब्द काय, अखंड. कधी त्याच्यामध्ये खंड होतं ते किती वर्षी मला माहिती नाही, पण मायबा ज्यांनी पहिल्या वर्षी 18 ज्यांनी पहिल्या वर्षी विना उभा केला, मला माहित नाही, कदाचित मला कल्पना नाही ती हयात आहे का नाही, पण 18 वर्ष झालं सप्ताह मात्र आपले तग धरून उभा आहे. अधिक जोमाने तो कार्यरत होतोय, अधिक जोमाने कार्यरत. म्हणून आज सांगतेचं कीर्तन आहे, आज समारोपाचं कीर्तन आहे. आज संध्याकाळी इथल्या संयोजक मंडळींना इथं बॅनर लावायची गरज पडणार नाही. कोणता बॅनर, कृपया सप्ताह संपलेला आहे, संध्याकाळी कोणी मंदिरात येऊ. एकदा काला झाला हे सांगायची गरज नाही. आता काला झाला, आता महादेवाच्या मंदिरात पुढच्या वर्षाशिवाय यायचं नाही. मला काय सांगायचंय ऐका ना, काला झाला की कार्यक्रम संपत सेपरेट सांगायची गरज नाही. काला समारोपाचं कीर्तन. तुम्हाला सांगतो, कोणत्याही गोष्टीचा सुरुवात वाईट असते तरी चालेल, मध्य वाईट असलं तरी चालेल, पण शेवट गोड होणं गरजेचं आहे. आणि सगळ्या लोकांचं शेवटाकडे फार लक्ष. तुमच्या आयुष्याची सुरुवात थोडी खडतर असू द्या, मध्ये खडतर असू द्या, शेवट गोड होणं गरजेचं आहे. कधी कधी बाबा त्या माळकरी असतो, फार माळकरी असतो, भजन करतो, पूजन करतो, चुकून त्याला गाडीचा धक्का लागतो, तो मरतो. पण नको ती माणसं त्याची काय चर्चा करतात का, म्हणजे लई भजन करत होता, लई मंदिरात जात होता, म्हणजे लिहायला नाही सांगत. आणि कधी कधी पेताळा छडीला मारत आणि पेताळा छडीला मिळालं तर कधी कधी काय होतं, ते गावात त्या भजनाचा ब्लड प्रेशर वाढून जातो. भजनाच्या गवळणीची कमी, पेताळाची जास्त राहते. तुम्हाला एक वाक्य सांगू, तुमची कर्म जर चांगली असतील ना, माझं वाक्य घरी होता, तुमची कर्म जर चांगली असली, तुम्ही आमोशाला गेले, शनिवारी गेले तरी तुम्ही स्वर्गात जा. आणि तुमची जर कर्म वाईट असली, तुम्ही आषाढीला गेले तरी नरकातच जा. त्याला काय पर्याय ऑप्शन कोणत्या दिवशी. मला काय सांगायचं, शेवट गोड होणं गरजेचं आहे. आपल्याला आज जो शेवट करायचा तो गोड करायचा. आजचं कीर्तन जसं सांगतेचं कीर्तन, समारोपाचं कीर्तन, ह्या वर्षाचं शेवटाचं कीर्तन आहे, तसं महिला मंडळी आजचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रसाद घेऊन घरी जायचंय. आपल्या प्रसादाचं स्वरूप, प्रसाद एका शब्दात व्याख्या सांगतो, जो प्रसाद पदरामध्ये पडल्याच्या नंतर जीवनातली सगळी दुःख समूळ नष्ट होतात, पुन्हा दुःखाचं नावच आपल्या जीवनामध्ये येत नाही, त्याला प्रसाद म्हणायचं. आणि जगात दोनच माणसं प्रसाद देण्याच्या पात्रतेची, एकाचं नाव संत आहे, दुसऱ्याचं नाव देव आहे. एक तर संतांचा प्रसाद माणसाला सर्व सुखी करू शकतो, एक तर देवाचा प्रसाद माणसाला सर्व सुखी करू शकतो. जगाने बाकी तुम्हाला किती प्रसाद दिला तर तो थोड्या दिवसासाठी पुरेल, जास्त वेळ काय टिकायचा नाही. प्रसाद एक तर संतांचा असतो, प्रसाद नाही तर देवाचा असतो. आजचं कीर्तन प्रसादाचं कीर्तन आहे. माय बाबा ऐका, आज माझ्या समोर जी ग्रामस्थ मंडळींनी इथं आपल्या महादेवनगर मंडळींनी जी दहीहंडी टांगली, खरं सांगा त्या दहीहंडीमध्ये काय हो, काय नाही, 20-25 रुपयाचं दही आणि 20-25 रुपयाच्या लाह्या, 50 रुपयामध्ये सगळं आटपलंय. पण तुम्हाला एक वाक्य सांगू, जरी व्यावहारिक दृष्ट्या ती वस्तूची किंमत असली तरी हे देणारा ताकदवाने हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा माझं एक वाक्य ऐका, आपल्या महादेवनगरमध्ये एक माता माऊली रोज कीर्तनाला यायची. ज्या दिवशी काल्याचं कीर्तन त्या दिवशी ती भोसरीला राहत होती. आणि मग म्हातारी पहाटे 3 वाजता उठली, माझं बोल नाही, 3 वाजता उठली. 2 सुना होत्या, त्या सुशिक्षित होत्या. म्हातारी भाविक होती, भक्त होती, पण अशिक्षित होती. म्हातारी 3 वाजता वाजल्यापासून उठली, त्या दोघींच्या झोपा पडल्या. ते म्हणजे आतेबाई काय पाहिजे, म्हणली बाई मला महादेवनगरला काल्याला जायचं, मी म्हातारं मनुष्य, मला कोणी नेत नाही. मग उठत बसत माझी मी काल्याला जाईल. मग त्यांनी काय केलं, म्हातारीला सगळी व्यवस्था करून दिली, नाश्ता पाणी करून दिला, एक रिक्षा करून दिली, म्हणली याला महादेवनगरला सोडा आमच्या सासूबाईला. मग म्हातारी आली, यायला उशीर झाला होता, मग मागं बसली. कीर्तन संपलं, भरपूर वेळ झाला, जेवण झालं. जेवत असताना ही दही लाहीच्या आहे ना 4 लाह्या तिच्या वाट्याला आल्या रस्त्याने, म्हणजे पंक्तीला बसल्याच्या नंतर. तिनं 2 खाल्या आणि 2 पदराला बांधल्या. कीर्तन संपलं, म्हातारी जेवली, परत रिक्षात बसली, घरी गेली. दुपारी 3 वाजले. दोघी सुना बिल्डिंग मध्ये बसल्या होत्या. अंगणात बसल्या दोघींनी सांगितलं, एकमेकीकडे बघून हसायला लागले. म्हणली बाई काला आला वाटतं, असंच म्हणायची पद्धत आहे ना. ती म्हणली काला आला. काला आला म्हटल्याच्या नंतर योग असं की म्हातारी गेली, कामातून झाली, ती एक गेली घरातून पाणी घेऊन आली. म्हातारी पाणी पिरी डोक्यावरचा पदर खाली घेतला, ती गाठ सोडली. आता त्याला दह्याने माखलेल्या असल्यामुळं त्या एकदम एकीला एक चिटकल्या होत्या. त्या दोघी जणी काय उघडतो म्हणून पाहतो, म्हातारीने उघडलं, एक लाई धापीच्या हातात दिली, एक थोरलीच्या हातात दिली. दोघी जणी लाय बघून माझ्या खतखत हसायला लागल्या.
त्यातली थोरली म्हणजे आत्याबाई. या 2 लाह्यांसाठी तुम्ही सकाळी 3 वाजल्यापासून लोक उठवले तर दुपारी 3 वाजेपर्यंत. मग तुम्हाला ह्या लाह्याच पाहिजे होते तर मी आवाज कमी करा, हे आवाज कमी करा स्वराचा. मी भोसरीमध्ये गेले असते आणि भोसरीत जाऊन मी भोसरीमध्ये गेले असते आणि भोसरीमध्ये जाऊन 1 किलो दही आणला असतं आणि 1 किलो लाह्या आणल्या असत्या आणि घरीच बसून तुम्हाला मस्त करून दिलं असतं. आजीबाईनं दिलेलं उत्तर फार सुरक होतं. महिला मंडळ बारकाई नाही का. म्हातारी म्हणली, बाई मी जो आज प्रसाद महादेवनगरवरून आणलाय ना, ती वस्तू किती रुपयाची हे महत्वाचं नाही, प्रसाद देणारा भगवान परमात्मा हे महत्वाचं. महाराज म्हणतात, प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो, पंढरीनाथ प्रसाद देतो, पंढरीनाथ प्रसाद देतो. अनुदान